अजून आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय सतीश पाटील साहेब पाटील ट्रान्सपोर्टचे मालक यांचा या ठिकाणी दिनेश खोपडे सरकार यांच्या हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. आपण पाहतोय सतीश पाटील पाटील ट्रान्सपोर्टचे मालक या ठिकाणी आपण पाहतोय दिनेश खोपडे सरकार यांच्या हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय पाटील साहेबांचा. आभार धन्यवाद महाराज खूप खूप आभार तुमचं. तर इथे सुरू होतोय सेमीफायनलची पहिली लढत मस्त लढत MU टायगर्स वर्सेस माही वॉरियर्सच्या संघादरम्यानची. पोपटचा पुढचा चेंडू फटकावला मिडॉनवर क्षेत्ररक्षक जरा एक धाव झाली डायरेक्ट हिट व्हायला होतं तर खतरा असला असता पण इथे मात्र वाचतोय फलंदाज. धावसंख्या 1ने पुढे सरकते पोहोचते 4 वर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. पुन्हा एकदा रुपेश सावंत सर रवैयात शेख सर आणि इथे आहे माझ्या जोडीला राहुल पाटील आकड्यांची उठापटक आकडे मोड करायला. तर विकास टुकडेजी आणि दीपक पाटीलजी यांच्याकडून 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथं प्रोत्साहन रूपी ठेवण्यात आले माही वॉरियरच्या फलंदाजांना. दरम्यान पोपटचा पुढचा चेंडू आडव्या फटका खेळलाय पॉईंटच्या डोक्यावरून. चेंडू मध्ये गती आहे का थोडीशी कमी झाली. चेंडू क्षेत्ररक्षित झालाय फेकला गेला तोपर्यंत 2 धावांचा पूर्णत्वाला गेला कोटा. या 2 दरम्यान संघात धावसंख्या थोडीशी कमी पुढे सरकली पोहोचली 6 या स्थानावर. 4 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 6 वर. डावखुरा अक्षय पुन्हा एकदा तयार होतोय. समोर आहे गोलंदाज पोपट. हा निघेल चेंडू घेऊन पुढचा पोपट निघालाय अक्षयसाठी. हा चेंडू अक्षयनं फाइंडिंगच्या डोक्यावरून भिरकावून दिला. चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषा उल्लंघन होते. चौकार वाजव. थैंक यू. जंगल जंगल पता चला है क्या पहनकर फूल खिला है पता नहीं सबको पता है. फिर एक बार पोपट गेंदबाजी के लिए तैयार होता हुआ अक्षय के लिए. इन 4 रनों की सहायता से रन संख्या दोहरे अंकों पर पहुंच चुके 10 पर पहुंच चुके. ये अगली गेंद अगला शॉट संभव था मिड विकेट की दिशा में. 1 बाउंस हाथ में जा सकती नहीं जी नहीं जी नहीं. ये खराब क्षेत्र रक्षण जिसका पीछा हो रहा गए निकल गई गेंद चिढ़ाती हुई बाउंड्री से बाहर. एक और चौका आता हुआ. ये अक्षय के बल्ले से 4 रन संख्या पहुंची कुल मिलाकर 14 पर. पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 14. थोडीशी घाई करा आपल्याकडे वेळ कमी आहे अजूनही बरेच सामने खेळवायचे आहेत त्या अनुषंगाने थोडीशी घाईची अपेक्षा आहे. एकंदरीत काय तर पहिलं षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या होती बिनबाद 14. नक्कीच मजबूत सुरुवात माही वॉरियर संघाच्या वतीनं. दरम्यान वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो किरण गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. विकास पाटीलजी
अण्णा यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सर. विकास पाटीलजी ज्यांना प्रेमानं अण्णा म्हणून आपण संबोधितो त्यांचं मंचावर आगमन, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर किरण येतोय वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन, त्याला समोर जाईल नितीन पहिला चेंडू सांभाळण्यासाठी. ओ जोरदार पकडण्याचा प्रयत्न, इथे मात्र धावची संधी डायरेक्ट हिट करायला आहे. पंच मात्र नॉट आउट देत आहेत. आता मात्र थोडक्यात बचावलं असं नितीन अक्षयची ही थोडीशी एक्सप्रेशन्स हावभाव येताना दिसत आहेत. एक धाव कशी बशी पूर्ण झाली. धावसंख्या नक्कीच एकने पुढे सरकली, 15वर पोहोचली. बघूया किरणची सुरुवात मात्र एका धावाने झाले खरी गोलंदाजी एक चांगली सुरुवात, पण तिथे मात्र आपण बघत असाल दोन्ही फलंदाज हितगुज करताना डावपे चकताना या गोलंदाजीला कसं सामोरं जायचं ह्याचा एक थोडाफार अंदाज घेताना इस दरमियान एक और शॉट, यहाँ पर थोड़ी सी मिस फील्डिंग जिसका फायदा उठाया बल्लेबाजों ने और दौड़ पड़ा पीछा हो रहा है. तब तक तीसरा रन भी तकरीबन यहाँ पर पूरा होता हुआ 3 रन की सहायता से अब जाकर रन संख्या और बढ़ेगी, पहुंचेगी कुल मिलाकर 18 पर. शंभू प्रतिष्ठान अध्यक्ष विकास पाटील घोडे यांचे मंचावर आगमन झाले. आमच्या मंचाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर ज्योतिरामजी पाटील यांचंही मंचावर आगमन झालं, त्यांचंही मंचाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सर. विकासजी तुमचं, ज्योतिरामजी तुमचं, दोघांचंही मनपूर्वक या मंचाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार आणि आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान 2 चेंडू समजा 2 चेंडू समाप्तीनंतर एकंदरीत 18 धावसंख्या उभी राहते. 8 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या बिन बाद 18. पुन्हा एकदा किरण जाईल चेंडू घेऊन तिसरा. हा चेंडू जाईल समोर आहे फलंदाज नितीन. दरम्यान हा पुढचा चेंडू फटकावलाय, मस्त सुंदर फटका, अप्रतिम देखणा फटका गेला क्रिकेट कॉर्नरच्या डोक्यावरून सरळ षटकार. या षटकाराला जसं काय मानवंदना दिली श्यामराव खोपटे सर इथे उपस्थित आहेत, तसेच विलास सरकार 11चे आधारस्तंभ यांचंही मंचावर आगमन झाले. विलासजी, श्यामरावजी आपलं दोघांचं मनपूर्वक आभार. सरकार 11च्या वतीनं या बत्तीश्रीला असोसिएशनच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सर. दरम्यान हा चेंडू पुढचा जातोय. हो सुंदर चेंडू, किरणचा मात्र गफली ते चेंडू, त्या सरळ चेंडू निघतोय. इथे मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण पूर्णतः चकला होता. माय वॉरियरचे संघ मालक विकास अटुगडेजी आणि दीपक पाटीलजी यांच्याकडून जर 3 षटकार झाले तर रुपये रोख मिळतील 1000. हा चेंडू, हा फटका फसलाय की काय. गोलंदाज मात्र त्या चेंडूला मस्तपैकी झेलतोय आणि पहिला हादरा बसतोय. इथे मात्र नितीन बाद होतोय. वैयक्तिक 10 धावा काढून, माफ करा 8 धावा काढून बाद होतोय. पहिली खिंडार, पहिलं वगदाड पडतंय ते म्हणजेच माही वॉरियर संघाला. आजच्या दिवसातली ही एक महत्त्वाची लढत, सेमीफायनलची लढत आहे. तुम्हाला थोडंसं धीरानं खेळणं गरजेचं. 24 चेंडूचा हा सामना आहे. कुठेतरी घाई होताना दिसली असं जाणवलं, वाटलं. तरी मी म्हणेन की थोडीशी घाई करा. धावसंख्या 24 वर आहे. 11 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 24. हा असेल 12वा चेंडू, म्हणजेच या दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. किरण घेऊन जाईल. नवीन फलंदाज राजू नॉन स्ट्राईक कडे. सध्या तरी स्ट्राईकवर डावखोरा अक्षय. पुन्हा एकदा निघतोय किरण चेंडू घेऊन शेवटचा. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे.
आणि हा निघतोय गोलंदाज चेंडू घेऊन किरण राईट आर्म राऊंड द विकेट. डावकऱ्या फलंदाजाला अक्षयनं भिरकावून दिले लॉंग मिड विकेटच्या डोक्यावरून, पण क्षेत्ररक्षक हजर आहे तिथं मात्र जेल टिपला जातोय. XYZ चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, कारण नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाही. धावसंख्या मात्र 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या मात्र एक मजबूत स्थानावर म्हणता येईल. 24 वर 12ची सरासरी राखली आहे. हरकत नाही, या क्षणाला या वेळेला 12ची सरासरी काय तितकी कमजोर म्हणली जात नाही. युवराजनं काय जबरदस्त झेल टिपला. मी XYZ असंच प्रेमानं म्हटलं होतं, पण युवराजच्या नावामध्येच एक राज आहे त्यांना, आणि त्यातवरती तो युवा आहे युवराज. मस्त झेल टिपला होता. नुकतेच मंचावर जे आगमन झालेलं श्यामराव खोपटे सर यांचं मंचाच्या वतीनं आम्ही स्वागत करू इच्छितो. मच्छिंद्र काटकर आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सरांचं यथोचित स्वागत करावं. श्यामराव खोपटे सर यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. मंचाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. शाल प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे. दरम्यान इथे मात्र चेंडू फेकला जातोय नवीन गोलंदाजाकडून. धावसंख्या 1 ने नक्कीच वाढते. सुहास आहे चेंडूवर मात्र थोडीशी का होईना 1 धाव मिळते. धावसंख्या 25 वर पोहोचते. दरम्यान स्ट्राईकवर राजू येतोय. सुहास दरम्यान सुहास निघतोय दुसरा चेंडू घेऊन तिसऱ्या षटकातला राईट आर्म ओव्हर द विकेट. मारा करेल फलंदाज राजूसाठी. षटकारांचा बादशाह हवं तर म्हणू पण हवं तर. सुंदर चेंडू आणि इथे मात्र त्रिफलाची बाद होत आहे. वा बाई वा, काय सुंदर चेंडू. आपण बघा तब्बल 10चे 10 क्षेत्ररक्षक त्याच्या बाजूने धावत गेले. त्याला माहिती आहे ही किती मोठी विकेट आहे. राजूला अजून विश्वास बसत नाही की मी बोल्ड झालो तर कसा झालो. माझी मोठी विकेट ही खर तर संघासाठी खूप महत्वाची होती. माही वॉरियरचे संघ मालक विकासजी आणि दीपकजी कदाचित धास्तावले असतील की एक माझी मोठी विकेट पडली आमच्या संघाची, पण अजूनही त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत. या संघ चांगला मजबूतीने उभे राहू शकतो हा विश्वासही त्याने ठेवायला हवा, ठेवतीलही. पण इथे मात्र MV टायगर्सचे महेश चोरमारे सर असतील किंवा विशाल नायगवडे सर असतील, ते मात्र नक्कीच खुश झाले असतील की यस एक चांगला खंता फलंदाज आम्ही बाद केला आहे. बघायचं आहे तर दरम्यान जसे राजू चाललाय तसा मात्र नवीन फलंदाज आता मैदानाचा ताबा घेतोय. महेश डफळे एक आयकॉन खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्याकडे प्रतिभा, क्षमता, कार्यकुशलता हो नक्कीच आहे. त्याच्यामध्ये नक्कीच ते बळ आहे. तो होल्ड करू शकतो सामना एका हाती. पण फक्त नशिबाची साथ आणि कर्माची बात या 2 गोष्टी असणं गरजेचं आहे. कर्म चांगलं कर, नशीब तुझ्या साथीला येईल. थांबा थांबा, एक लागलाय का बघू द्या मला. 1 बाउन्स, यस 4 रन्स. सलग महेशने जर 3 षटकार मारले तर प्रकाश पाटील यांच्याकडून त्याला मिळतील 1001. हे प्रोत्साहन आहे.
महाराज 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 माईक घ्या. धावसंख्या लगेच झपाट्याने वाढली, पोचली किती 29 वर. पुन्हा एकदा सुहास जाईल पुढचा चेंडू घेऊन. महेशसाठी एक सुवर्ण संधी. बबलू ज्यांना प्रेमानं म्हणतो आपण, संदीप पाटील यांच्याकडून जर 3 सलग षटकार मारले तर रुपये रोख 1000. 100 नको, 1001. लागलाय का? अरे मित्रा, काय केलं तू? हे कोण होता तो फलंदाज? तुला कदाचित नंतर समजेल, पण बघूया इथे मात्र बच गया असं काहीतरी वाटलं असेल फलंदाजाला. एकंदरीत काय तर इथे मात्र थोडीशी गफलत झाली. करी हे प्रेशर असतं मित्रांनो, जेव्हा एखादा मोठ्या फलंदाजाचा झेल येतो तेव्हा क्षेत्ररक्षक थोडासा बिचकतो, आणि तेच झालं होतं. इथे मात्र जीवनदान मिळतंय फलंदाज महेशला. महेशवर जबाबदारी आहे. महेश डफळे एक आयकॉन खेळाडू आहे, त्यामुळे त्याला ही जबाबदारी सांभाळायची आहे. धावसंख्या मात्र 2 बाद 30वर अडकून पडले. अजूनही या षटकातले 2 चेंडू येणे शिल्लक, म्हणजे एकंदरीत 8 चेंडू येणे शिल्लक. बघायचा 5वा चेंडू, आडवा फटका खेळलाय, तिथंच पेरले गेला, खूप मागे क्षेत्ररक्षक. 1 धाव झाली, कसलीही गफलत नाही, चांगली फेकी आली, पण 2 धावा चित्याच्या चपळानं लावलाय. पण इथे मात्र पंच तटस्थात. अबाद. इथे मात्र बराच विचार केला, ते ऍक्शन रिप्ले मनातल्या मनात घोटून घेतलं आणि चित्र स्पष्ट झालं की नाही पोहोचलास तू, मला तुला द्यावं लागेल. धावबाद. आणि इथे मात्र धावबाद. अनिल मात्र इथे बाद होतोय. एक तिसरा खंदा फलंदाज बाद होत आहे. आता मात्र एकंदरीत काय तर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र नवीन फलंदाज अमर जातोय महेशच्या साथीला. महेश आणि अमरला ही बाजू सांभाळावी लागेल. नाही म्हटलं तरी अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या मात्र अडकून पडले त्याच जागी त्याच स्थानावर 31 वर. म्हणजे येणाऱ्या 7 चेंडू जर चांगली धावपती उभी करायची असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. ती गरज भागवायची असेल तर मात्र इथं थोडंसं धीराने खेळावं लागेल. चेंडूच्या मेरिट प्रमाणे जसा चेंडू पडतो तशी फलंदाजी व्हायला हवी, ती करावी लागेल. सुहास आपल्या क्षेत्ररक्षकांना सजवतोय. स्ट्राईकवर उभा आहे फलंदाज, तयार होतोय अमर. अमरच्या समोर सुहास चेंडू घेऊन जातोय पुढचा. चांगला चेंडू बुंद्यामधला, त्याला मस्त बॅटने मनगटाचा वापर करून फाईनलच्या दिशेने ढकलून दिलंय. मस्त खणखणीत येतोय, सुंदर देखणा चौकार. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 35 येतोय. अगदी काही क्षणातच डीजे वाल्या बाबू लाव एक सुंदर गीत. ए डीजे वाल्या बाबू लाव. गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या जरी जोमाची असली 35 वर असली तरी तिला 45 पर्यंत गाठता येणार नाही. अन्यथा तुम्हाला हा सेमीफायनलची लढत थोडीशी घाईची, मुश्किलीची, कष्टाची होऊ शकतं. MV टायगर्स आणि माही वॉरियर्स या संघामधली सेमीफायनलची लढत अत्यंत महत्त्वाची लढत. हवा मस्त वेगानं वाहते, खूप धूळवड उडते, त्यामुळं हवेचा अंदाज घेऊनच फटक्यांची जर
निवड केली तर कदाचित तुम्हाला मदत मिळू शकते. हा जरदरचा भाग, हा पहिला चेंडू. ओ, अंगावर आदळलाय, जोरदार अपील केली जाते पंचांकडे, पण पंच मात्र स्थिर आहेत, शांत आहेत, स्तब्ध आहेत, कसलाही इशारा नाहीये. म्हणजेच काय, अपीलमध्ये फक्त ओरड होती, उत्साह होता, विश्वास थोडासा कमी जाणवला. एकंदरीत काय, तर पहिला चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा संजय आपल्या बॉलिंग मार्कवर जातोय. समोर फलंदाज तयार होतोय. महेश साठी हा चेंडू पुढचा. ओ, फुल टॉच वर घेतला, मिड विकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, पण मिड विकेटला पास होत नाहीये. एक धाव झाली, दोनचा प्रयत्न होतोय, दोन धावाही झाल्या, तीनचाही प्रयत्न. ओ नाही नाही, महेश मात्र थांबवलंय की थांब, नको, घाई करायची गरज नाही. 4 फलंदाज बाद झालेत, आपल्याला 2च धावा पुरेशा आहेत. महेशच्या खात्यात 2 जातात, संघाच्या खात्यात 2 जातात. धावसंख्या 37 म्हणजे 37 वर पोहोचली आहे. अजूनही या षटकातले नाही म्हटलं तरी 4 चेंडू येणं शिल्लक आहेत. बघा, येणाऱ्या 4 चेंडूंवर, या शेवटच्या षटकाच्या चेंडूंवर काय करतोय महेश. हा डावखोरा फलंदाज, हा निघतोय संजय. ओ, त्याला थांबवला जातोय. क्षेत्ररक्षणात अजून काटेरी कुंपण रचलं जातं, सेट केलं जातंय. चप्पे चप्पे पर देखे तैनाती हुई जा रही है, हर एक को कोना पैक करना चाहते हैं, पूरी तरह से पैक करके यहां पर संतुष्ट होते हुए गेंदबाज संजय निकला गेंद लेकर. ये गेंद, ओ बढ़िया शॉट, संभवतः नो मैच में गिरेगी या फिर कैच. कैच बढ़िया पकड़ लिया संदीप द्वारा. संदीप का ये अच्छा कैच, अच्छा जजमेंट. और यहां पर एक अच्छा बल्लेबाज जो कि महेश आउट होकर, मायूस होकर पैवेलियन में वापस जाता हुआ. तो ये 5वें विकेट का पतन. 5 विकेट खोने के बाद रन संख्या कुल मिलाकर 6 विकेट. 37 पर रन संख्या 5 विकेट खोने के बाद. नए बल्लेबाज शरद. अंतिम 3 गेंदें खेलने के लिए शरद जाता हुआ बल्लेबाजी की तरफ. और यहां पर संजय तैयार होता हुआ अंतिम 3 गेंदें लेकर. अमर के लिए तैयार संजय, चौथी गेंद लेकर. ये गेंद सीधी निकलती हुई गेंद अंपायर की तरफ बड़ी आशा से देखते हुए अंपायर सोच विचार करने के बाद फिर एक बार काफी सोच समझकर एक्शन रिप्ले अपने मन में, दिमाग में घुमाकर चेक करने के बाद लगा कि ये जी हाँ बाहर है, तब जाकर व्हाइट बॉल दिया गया. यहां पर यह सटीक निर्णय कहा जाएगा, व्हाइट बॉल. चौथी गेंद फिर एक बार. इस बार अच्छी गेंद थी, हल्की सी उछाल भरी गेंद थी, ऑफ स्टंप के ऊपर से गई. फाइनली की दिशा देना चाहते थे लेकिन पूरी तरह से चकमा खा गए. बाई का इशारा यहां पर आता हुआ. रन संख्या 1 से बड़ी 39 पर. अभी भी इस ओवर की 2 गेंदें आनी शेष. तैयार, 5वीं गेंद लेकर संजय. फुलर लेन, बढ़िया शॉट, संभवतः 1 बाउंस हाथ में जा सकता है. जी जा चुका जब तक फील्डर फेल करे. थ्रो करे, 1 रन पूरा हो चुका. दूसरे का प्रयास यहां पर, और ये तकरीबन नौशा की तरफ थ्रो आई, लगाया और आउट. उंगली उठी आसमान की तरफ. एक और विकेट का पतन यहां पर. विकेट नंबर 6 गिरता हुआ. 6 विकेट खोने के बाद रन संख्या 40 पर. अभी भी 1 गेंद आनी शेष. बजाइए तब तक सुमधुर संगीत डीजे मास्टर. थैंक यू. नए बल्लेबाज धूल उड़ाते हुए जाता हुआ अजय. लेकिन अभी भी 1 गेंद आनी शेष है इस ओव्हर की, यानी 24वीं गेंद अभी भी शेष है. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. धाव संख्या 40 वर पोहोचले. 10ची सरासरी आली आहे. नाही 11ची करायची असेल तर 1 चौकार आलाच पाहिजे. षटकार आला तर सोन्याहून पिवळं. वा, हा बघूया काय होतोय. आलाय पंच, पॉइंट वर क्षेत्ररक्षक आहे. कसलीही गफलत नाही. 1 धाव झाली. 2चा प्रयत्न होईल का? हो, होतोय. 2चा प्रयत्न होतोय, लागला जातो स्टंपला आणि इथे मात्र आउट.
नॉट आउट. काय पंच म्हणतात बघूया. आउट म्हणजे काय तर एकच धाव मिळेल. धावसंख्या 41 वर. म्हणजेच काय तर येणाऱ्या 24 चेंडूत टार्गेट बनवायचा आहे 42 धावांचा वान. ही सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये प्रवेश करण्याचा मान मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. 24 चेंडू आणि 42 धावांचा. येतोय अगदी काही क्षणातच. वाजाव संगीत. ये बात. जा मैदानाच्या ताबा घ्या. चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. आपल्याकडे वेळ नाही. आम्ही सातत्यानं तुमच्या पिच्छा का करतोय तर आयोजकांच्या वतीनं मला वारंवार सांगितलं जातंय थोडं घाई करा प्लीज. 24 चेंडू आहेत 42 धावा आहेत 10.50 सरासरी प्रति षटकामागची आहे. MV टायगर्स वर्सेस माई वॉरियर्स. या पुढची जे तिसरी आणि चौथ्यासाठी पुढची सेमीफायनल सोडून सेमीफायनल आपल्या 4 षटकांची करणं भाग राहील कदाचित. पण त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्याची जी लढत होईल ती कदाचित आपल्याला वेळेअभावी 2 ओव्हरचीच करावी लागेल. कारण ज्या पद्धतीने तुम्ही करताय आयोजक तसा निर्णय घेत आहेत आणि घ्यावाच लागेल. पर्याय नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळं नंतर तुम्ही त्याच्यावर आक्षेप नका घेऊ. तुम्ही वेळ खूप घालवताय. प्लीज मित्रांनो सहकार्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत 3 दिवस तुम्ही मस्त सहकार्य केलं आहेत. आता थोडंसं हत्ती गेला शेपूट राहिलं आहे. त्यामुळे ते सहकार्याची प्लीज सातत्याने विनंती करेन थोडंसं सहकार्य आणखीन करा. 24 चेंडूत 42 धावा आहे. थोडंसं घाई करा. स्ट्राईकवर फलंदाज खंदा फलंदाज सुहास चव्हाण एक आयकॉन खेळाडू ज्याला म्हणू आपण तो आलाय. त्याच्या जोडीला साथीला आहे सुनील पाटील. दोघेही आयकॉन खेळाडू दोघेही कप्तानीच्या एका रेस मधले दोन्ही तगडे फलंदाज. तर गोलंदाज पहिला गोलंदाज आनंद. मस्त आनंद आनंदमय सुंदर सुंदर अप्रतिम निर्धाव चेंडू जातोय. अप्रतिम सुरुवात आनंद केली आहे. 42 धावा त्या मानाने इथे कमी वाटत आहेत
पण जर अशीच सुरुवात झाली, अशीच जर टिपसून गोलंदाज झाली तर मुश्किल होऊ शकतं. मस्त चेंडू, तितकाच सन्मान दिलाय, ढकलून दिलाय लॉंगॉनवर. क्षेत्ररक्षक हजर, दोनचा प्रयत्न होता, पोहोचला. चेंडूही पोहोचला, फलंदाजही पोहोचला. एकंदरीत काय तर 2 धावांनी सुरुवात झाली. अजूनही 40 धावांची गरज येणार आहे 22 चेंडूंमध्ये. 22 चेंडू आणि 40 धावा. आदरणीय रवी खोपडेजी, आदरणीय प्रकाश खोपडेजी यांचं सरकार 11 कडून हार्दिक हार्दिक स्वागत. या मंचाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एकंदरीत काय तर 22 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण. मस्त फटकावलाय, हा कदाचित गेला. ओ थांबला, चेंडू थांबला बघा. ओ पण क्षेत्ररक्षक मात्र गफलत करतोय. 2 धावांचा धक्का मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, पोहोचते 4 वर. 38 धावांची अजूनही गरज येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा तयार होतोय. अचूक टप्पा भेदक मारा करायला दोन्ही फलंदाज तगडे फलंदाज आहेत, चाणक्य फलंदाज आहेत, क्षमता असलेले फलंदाज आहेत. त्यामुळं आनंदला धीरानं गोलंदाजी करावी लागेल. जसा वाऱ्याचा जो त्याच्या विपरीत गोलंदाजी करावी लागेल. कारण वाऱ्याची जर साथ फलंदाजाला मिळाली तर सहज आरामात चेंडू सीमारेषा उल्लंघन करू शकतो. हा पुढचा चेंडू यास ओळखलाय बघा. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र वाऱ्याच्या विरुद्ध चेंडू जाईल का बघा. थांबलाय चेंडू, पण यश क्षेत्ररक्षक मात्र गफलत करतोय. 2चा प्रयत्न होईल का. 2 झाल्या. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकली, पोहोचली 6 वर. आतापर्यंत या 4 चेंडूंमध्ये 3 धुक्के आलेले आहेत. एकंदरीत काय तर 8 धावा झालेल्या आहेत. 36 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 19 चेंडूमध्ये. थोडंसं हितगुज दोन्ही फलंदाजांमध्ये केली जाते, कारण ही लढत अत्यंत महत्त्वाची आहे. काटेकी टक्कर आहे. जो संघ जिंकेल तो नक्कीच फायनलमध्ये 2ऱ्या क्रमांकासाठी पोहोचू शकतो. सुंदर चेंडू चकलाय, यशस्वी करण्याचा प्रयत्न केलाय, पण इथे मात्र अप्रतिम चेंडू, मस्त डिलिव्हरी, शानदार गेंद, बढ़िया गेंदबाज यहाँ पर होती हुई आनंद द्वारा. तो कुल मिलाकर यहाँ पर 5 गेंदों की समाप्ति. 5 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या है बिना कोई विकेट खोए 8 पर, 6 पर, माफ कीजिए 6 पर. बघ नीट बघ. 7 झालेत ना. 6 येस येस. तसं नको लिहू. ओके. फटका चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक नाही, एकही धाव नाही. वा, मस्त सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. इथे मात्र चेंडू वाया जातोय. पहिलं षटक संपते, पहिलं षटक समाप्त. तर धाव संख्या होती ती बिन बाद 6. आदरणीय नितीन मुंडगेजी इथं उपस्थित आहेत. त्यांचंही मंचाच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय नितीन सर, आपणास विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. मंचाच्या वतीनं, वतीश्रीला मित्रमंडळाच्या वतीनं व या असोसिएशनच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. 10:30ची सरासरी होती, आता मात्र ती वाढली आहे, 12 वर पोहोचले. 18 चेंडू आहेत आणि 36 धावा काढायचे आहेत. त्यामुळे आव्हान थोडंसं कठीण नक्कीच होत चाललंय की काय बघायचं आहे. पण ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये, त्या अनुषंगाने नक्की जर अशीच गोलंदाजी पडली झाली किंबहुना होईल अशी अपेक्षा आहे, तर मात्र आव्हान कठीण होत जाईल एमव्ही टायगर संघाला. 18 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण. दरम्यान नवीन गोलंदाज आलाय राजू. आपल्या क्षेत्ररक्षण सजवतोय, सेट करतोय. जरी हे वलयाचं षटक नसलं तरी पण मात्र क्षेत्ररक्षण सजावट बघा, आपण बघत असाल प्रत्येक कोपरा अडवला जातोय, प्रत्येक जागा बंद केली जाते. त्यामुळे काटेरी कुंपण ज्याला म्हणतो मी तसंच सेटिंग केली आहे.
बघा ऑन साईड जर बघितले आपण तर तब्बल 4 क्षेत्ररक्षक आहेत ते अगदी सीमा रेषेवरतीच उभे केले आहेत. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, क्रिकेट कॉर्नर अशी क्षेत्रीय सजावट. हा चेंडू पहिला, ओ हो मस्त चेंडू, फ्लाईटने चकवा दिलाय, चकमा दिला, फसगतीचा चेंडू, निर्धाव चेंडू राजूचा. आता मात्र 17 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण आहे. राजू पुन्हा एकदा तयार होतो आपल्या बॉलिंग मार्कवर. थोडेसे दोन्ही फलंदाजांनी हितगुज केली, कानमंत्र दिला घेतला गेला. सुहास आणि सुनील दोन्ही आयकॉन खेळाडूच्या दर्जाचे खेळाडू. फ्लाईट फुल टॉच घेतले मिड विकेटला, क्रिकेट कॉर्नरला, आता ओलांडून गेला चेंडू, गेला सीमारेषा उल्लंघन करत. येतोय देखणा सुंदर चौकार. थोडसा राजू थोडासा वैतागतोय, नक्कीच हो वैतागणं स्वाभाविक आहे की द्विधा मनस्थितीत क्षेत्ररक्षक होता. येतोय 4 धावा. आणि हा चेंडू, ओ मस्त फटका क्षेत्ररक्षक तिथं कोणीच नाही आणि चेंडू गेला सीमारेषा पार. येतोय देखणा सुंदर मस्त चौकार. 4 धावा वाजव. आता मात्र समीकरण शिल्लक आहे 15 चेंडू आणि 28 धावांचं. 15 चेंडू 28 धावा शिल्लक आहेत. सुनील आणि सुहासवर ही जबाबदारी आहे. ते हळूहळू का होईना हळूहळू या तुफानामधून बाहेर निघताना दिसत आहेत. ओ फटका फसलाय की काय? नो मॅच स्टँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव मात्र मिळते. यष्ट्यांच्या मागे चेंडू जातोय. 1 धाव झाली. धाव संख्या 1 ने वाढली, पोचली. 15 वर शेवटचे चेंडू 14, धावसंख्या 27 शिल्लक. तर या ठिकाणी नेक्स्ट सेमीफायनलचा टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहतोय रायझिंग स्टार, तर दुसऱ्या बाजूला सरकार 11 संघाचा संघनायक आपण पाहतोय तानाजी पाटील. त्याचबरोबर रायझिंग स्टार संघाचा संघनायक आपल्याला विनंती असेल आपण टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. दरम्यान राजू निघतो चेंडू घेऊन पुढचा. फटका आहे, फटका मागे आहे, हवेच्या बरोबर चेंडू गेला सीमा रेषा पार. येतो देखणा सुंदर षटकार. थँक्यू डीजे. आणि नक्कीच नाजूक बॉलला मात्र या सीमारेषेबाहेर पाठवले फलंदाजानं. काय फलंदाजी करतोय आपण पाहतोय. एका बाजूला सुनील पाटील नाना, तर दुसऱ्या बाजूला सुहास चव्हाण. या ठिकाणी विनंती असेल पुन्हा एकदा रायझिंग स्टार विरुद्ध सरकार 11 दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी टॉस केला जाईल. आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे. तानाजी पाटील आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. दरम्यान हा चेंडू शेवटचा दुसऱ्या षटकातला फटकावला. झेल आहे, हा झेल होणं गरजेचं आहे. ओ मस्त फलंदाज बाद. आणि इथे मात्र हर्ष उल्हास होतोय. महेश तर सुंदर झेल टिपलाय. आता चेंडू आहेत 12, धावा काढायच्या आहेत 21. जेवढ्या काढल्यात तेवढ्याच आणखीन काढायच्या आहेत, पण 1 बाद झालाय. थँक्यू. यस. तर आपण पाहतोय सर्जेराव पाटील यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. सेकंड सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी टॉस जिंकला जातोय. सरकार 11 संघाचे संघनायक आपण पाहतोय ज्यांना किंग मेकर म्हणून संबोधलं जातं. आज मात्र किंग मेकर ठरतात की काय पाहावं लागेल. एका बाजूला सरकार 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रायझिंग स्टार. या 2 संघामध्ये सेकंड सेमीफायनल सामना रंगणार आहे. दोन्ही संघांना विजयासाठी खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शुक्रिया
धन्यवाद। 12 गेंदे 21 का टारगेट बचा है, जितना हुआ है उतना ही करना है। 12 गेंदों में 21 निकाले हैं, अब 12 गेंदों पर 21 और निकालो। नए गेंदबाज, अब गेंदबाजी का जिम्मा संभाले हुए जाता हुआ अमित। पहले ओवर की पहली गेंद लेकर, तीसरे ओवर की पहली गेंद लेकर तैयार होता हुआ बल्लेबाज स्ट्राइक पर खड़ा होता हुआ दीपक के लिए ये गेंद, बढ़िया गेंद, पंच करने का प्रयास, पॉइंट पर फील्डर मौजूद है, थोड़ी सी हड़बड़ाहट, थोड़ी सी गड़बड़ी, लेकिन यहां पर पिक किया, पकड़ा, यहां पर अच्छा थ्रो, वापसी का बढ़िया थ्रो, सीधा तो हाथ में, और यहां पर एक रन से संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को। रन संख्या 1 से जरूर बढ़ती हुई 22 पर अभी भी 42 के अनुरूप 20 रन दूर आने वाले 11 गेंदों से। 11 गेंदे और 20 रनों का लक्ष्य है। ये तगड़ा फाइनल सेमीफाइनल का मुकाबला है, जो भी जीतेगा वो फाइनल में प्रवेश करेगा। बहुत बड़ी उपलब्धि हो सकती है इस टूर्नामेंट में जाने के लिए, तो दोनों कसावट भरी क्षेत्र रक्षण और बल्लेबाजी की यहां पर होनी जरूर है, तभी ये कांटे का मुकाबला हो सकता है। 11 गेंदे 20 रन, हर एक गेंद महत्वपूर्ण है, हर एक रन महत्वपूर्ण है। ये गेंद बढ़िया गेंद, अच्छी गेंद, फंसाने वाली स्किट होती हुई गेंद, डॉट बॉल, खाली गेंद। सचिन जी इनकी तरफ से, अगर ये गेंदबाज अनिल अगर विकेट चटकाता है तो 500 रुपए का नाम मिल सकता है, इसे प्रोत्साहन है सचिन जी की तरफ से अनिल के लिए। ये गेंद बढ़िया शॉट, समोते यहां पर कैच हो सकता है, मुश्किल है थोड़ा सा, वन बाउंस आउट ऑफ बाउंड्री लाइन, ये आया करारा शानदार 4 का चौका। रन संख्या 26 तक पहुंची, अब 9 गेंदे 16 रन, 9 चेंडू आणि 16 धावा। प्रत्येक चेंडू मी सातत्याने म्हणतोय थोडासा अनिल वैतागतोय, पण मी तर म्हणेन याचं क्रेडिट, याचं श्रेय फलंदाजाला जातं, त्याने मस्त जागा हेरली होती। खरं तर आपण बघत असाल ऑन साईडवर तब्बल 4 क्षेत्ररक्षक ठेवलंय, पण त्याने स्ट्रेट ड्राईव्ह करून मस्त ऑन साईड प्लस थोडीशी ऑफ साईड अशी एक गॅप मस्त धुंडाळली आणि सीमारेषा उल्लंघन केली। ये गेंद, ये बढ़िया शॉट, लॉन्ग ऑपर, फील्डर मौजूद है, वन बाउंस हाथ में जा सकता है, जा चुका, एक रन मिल पाएगा वहां पर, दूसरे का प्रयास करना चाहते थे, से रोका गया कि जाने दीजिए, 8 गेंदे हैं, 15 रन से हम निकाल सकते हैं, थोड़ा धैर्य बना कर रखे तो यह शायद संभव है, क्योंकि केवल एक खिलाड़ी आउट हुआ है जो कि सुहास था। अब सुनील और दीपक ये इस पारी को संभालते हुए धीरे धीरे अपने जीत की ओर बढ़ने का प्रयास करते हुए 8 गेंदे और 15 का टारगेट बचता हुआ जीत के लिए यहां पर एमवी टाइगर्स के लिए, जो कि बल्लेबाजी कर रहा है, और माही वॉरियर्स जो कि गेंदबाजी कर रहा है। ये निकल पड़े गेंदबाज अनिल, 8 गेंदे 15 का टारगेट है। ये बढ़िया शॉट, बाहरी किनारा, थर्ड मैन अंदर है, लेकिन वन बाउंस हाथ में जा सकता है, 1 रन पूरा हो चुका है और 1 ही रन मिलेगा। अपने आप से नाराज है बल्लेबाज, ये स्लैश करना बहुत कहीं घातक ना हो, कहीं मुश्किल न कर दे। 7 गेंदे हैं 14 रन से, देखिए 7 गेंदे 14 रन, प्रति गेंद 2 रन, प्रत्येक चेंडू मागे आपल्याला 2 धावा काढाव्या लागतील, हे समीकरण आहे। एक जरी चेंडू डॉट जातोय तर समीकरण पथ्यावर पडेल, या चेंडूवर काहीतरी मोठा आला पाहिजे, काहीतरी चांगलं आलं पाहिजे। फलंदाज स्ट्राईकवर उभा राहतोय, अनिल समोर सुनील, अनिलवर सुनील हवी होते का सुनीलवर अनिल हवी होत आहे, बघायचं आहे। अनिल तयार होतोय, आपल्या क्षेत्ररक्षण हलकासा सजावट करतोय, सुनील मात्र एकाग्र होण्याचा प्रयत्न करतोय, त्याला माहिती आहे हा चेंडू महत्वाचा आहे, 7 चेंडू आहेत, 14 धावा आहेत, याच चेंडूवर मॅच लूज करू शकतो, हा प्रयत्न तो करतोय का बघायचा। हा चेंडू फुल टॉस चेंडू, ओ फायदा होतो शकला नव्हता, 1 धाव झाली कशी बशी, थोडीशी गफलतीवर गफलत होत आहे, त्याचा फायदा नक्कीच उचलला, 2 धावा झाल्या, हरकत नाही। या 2 बरोबर संघाची धावसंख्या थोडीशी पुढे का होईना सरकली, खरी पोचली 30वर, म्हणजेच काय 42 अनुषंगाने अजून हव्या आहेत 12 धावा येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये, तो बचती है 6 गेंदे और रन निकालने हैं 12।
6 चेंडू 12 धावा, 12 धावा आहेत, 6 चेंडू आहेत, 6 गेंदे 12 रन्स, 12 रन्स और 6 गेंदे। संभव है उसी का यहाँ पर मंथन होता हुआ, कौन गेंदबाज होगा, किस तरह से गेंदबाजी करेगा। ये दो बल्लेबाज घातक है क्या? हाँ घातक है। उनकी क्षमता क्या है, भलीभांति परिचित है। उनकी कमजोरी क्या है, ये परखना होगा, जानना होगा। यही कुछ बहुत सारी ढेर सारी बातें वहां पर तमाम 11 के 11 खिलाड़ी वहां पर एक साथ इकट्ठा होकर मंथन करते हुए। लेकिन जो भी करना है जल्दबाजी कीजिए, हमारे पास वक्त की कमी है, प्लीज जल्दी सोचें और आइए भेजिए अपने चौथे धुरंधर गेंदबाज को। 6 गेंदे 12 का टारगेट बचता हुआ सेमीफाइनल का ये मुकाबला है। एमवी टाइगर्स जो बल्लेबाजी कर रहे हैं, माही वॉरियर जो कि गेंदबाजी कर रहे हैं। एमवी टाइगर्स के ओनर है विशाल नायकवड़ी जी, महेश सोरमारे जी। तो वही माही वॉरियर्स के ओनर है विकास टुकड़े जी और दीपक पाटिल जी। दोनों ही आश्वस्त होंगे कि मेरी टीम जीत सकती है, हम फाइनल में जरूर पहुंचेंगे। ये पूरा विश्वास उनके पास यकीनन हो सकता है। जी होना भी जरूरी है, होना ही चाहिए ये विश्वास अपने खिलाड़ियों के ऊपर। 6 गेंदे 12 रन। इसी के साथ आ चुका है वो गेंदबाज जो डालेंगे इस अंतिम ओवर की 6 गेंदे। शरद 6 गेंदे 12 रन, 6 चेंडू 12 धावा। चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवा मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळ कमी आहे। 6 चेंडू 12 धावा। शरद आलाय पहिला चेंडू घेऊन स्ट्राइक वर उभा ठाकतोय निवांतपणे। दीपक टान्स घेतलाय त्यानं फाईन लेगचा, काय मारेल कुठे मारेल सांगता येत नाही। तो अजूनही एकाग्रता मिळवतोय, पण क्षेत्ररक्षक मात्र अजूनही गोलंदाजी करण्याच्या मनसुब्यात नाहीये, मनस्थितीत नाहीये, तयारीत नाहीये। मी पुन्हा एकदा विनंती करेन, प्लीज शरद टाक पहिला चेंडू बिंदास। ओ बढ़िया, ये खतरा 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 खतरा। यहाँ पर गलत शॉट खेल बैठे, हर्षोल्लास वहां पर फैलता हुआ पूरी माही वॉरियर्स के पास। और ये होना भी चाहिए, एक अच्छा बल्लेबाज आउट हुआ है, एक तगड़ा बल्लेबाज आउट हुआ है, तो यकीनन खुशी की लहर हो सकती है। अब बचती है गेंदे 5, रन निकालने होंगे 12। और मेरे प्यारे हैंड दिल से स्वागत करता हूं। बेहतरीन एक आवाज के धनी मेरे सहयोगी समालोचक विघ्नेश मड़वी यहां पर आगमन हो चुका है, मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूं। तो 5 गेंदे हैं 12 रन है। संभवतः यहां पर प्रतीक पाटिल जी का आगमन हो चुका है, दादा जिसे प्यार से कहा जाता है। कृष्णा काशिद जी, शिराला प्रतीक पाटिल जी, इनका तहे दिल से मैं स्वागत करता हूं। सर आपका हार्दिक हार्दिक स्वागत। इस मंच की ओर से बत्ती श्रीला एसोसिएशन की ओर से आपका हार्दिक हार्दिक स्वागत और बहुत बहुत धन्यवाद, आपका कीमती सहयोग रहा। इस दरमियान ये गेंद, ये शॉट संभवतः कैच हो सकता है, जिसके नीचे तकरीबन 5 खिलाड़ी जा चुके हैं। ओ 2 रन मिलेंगे, 2 का दुक्का मिलेगा यकीनन। चलिए 4 गेंदे 10 रन। दिलों की धड़कन धक 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 बढ़ती हुई। 4 गेंदे 10 रन। मामला यहां पर देखिए, आप सुन सकते हैं एमवी टाइगर्स की जो ओनर है विशाल जी महेश जी, उनके दिलों की धड़कन। जी हाँ, ये उन्हीं की दिल की धड़कन है, धक 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 धक। सुनिए सुनिए सुनिए, माही वॉरियर्स के विकास और दीपक जी के दिलों की धड़कन। ओ ये काफी तेज है, ये काफी तेज है। टेंशन भी तो है, 4 गेंदे 10 रन है, कुछ भी हो सकता है। बेहतरीन मुकाबला है भाई, ये फाइनल के लिए जद्दोजहद, जो जीतेगा वो फाइनल में खेला जाएगा, फाइनल में प्रवेश करेगा। कितना महत्वपूर्ण है ये, बिल्कुल महत्वपूर्ण है। यहां पर गेंदबाज शरद पर काफी प्रेशर रहेगा, बल्लेबाज वहां पर तैनात है। सुनील एक अच्छा खिलाड़ी है, एक तगड़ा खिलाड़ी। सुनील पाटिल आइकॉन खिलाड़ी है वो। ये निकल पड़ा गेंदबाज शरद, 4-10। ये लगा करारा शॉट, संभवतः ये कैच होना चाहिए था, ये कैच होना चाहिए था, लेकिन चलिए कोई बात नहीं। 2 रन पड़े हैं, 2 रन पड़े हैं। बढ़िया फील्डिंग, वापसी का थ्रो, 2 रन यकीनन पड़े हैं। अब बचे हैं 3 गेंदे 8 रन।
तीन गेंदे और 8 रन, ये निकल पड़ा गेंदबाज शरद, ये लगा करार। बहुत बढ़िया गेंद गए सीधी पहाड़ों को चूमने झाड़ियों में, 6 रन। मास्टर गेंदे बची है 2, रन निकालने होंगे 2। अब यहां पर एमवी टाइगर्स के जो ओनर है विशाल नायकवड़ी जी और महेश सोरमारी जी, उनकी दिलों की धड़कन अब नॉर्मल हो चुकी है। उन्हें लग रहा कि यस अब हमारे पक्ष में है। लेकिन क्या माही वॉरियर्स के जो ओनर है विकास अटुगड़े जी और दीपक पाटिल जी, उनकी दिलों की धड़कन क्या बड़ी है? सुनेंगे बाद में, सुनेंगे। अभी तो 2 गेंदे बाकी है, 2 गेंदे और 2 रन, कांटे की टक्कर। भाई इससे बढ़िया सेमीफाइनल का तगड़ा मुकाबला कितना हो सकता है? क्या हो सकता है? कैसे हो सकता है? दर्शक दीर्घा में आप देखेंगे सभी की निगाह है इस घटित घटनाओं की, पल पल क्षण क्षण घटनाओं को अपने दिमाग में, अपने आंखों द्वारा चित्र छापने के लिए अपने दिलो दिमाग पर सभी तमाम दर्शक खिलाड़ी इस मैदान की ओर, इस गेंदबाज की ओर, इस बल्लेबाज की ओर पल के झपकाए बिना तकतकी लगाए बैठे हैं। क्या होगा इस मैच का निर्णय? क्या इसी गेंद में आएगा वो दुक्का, चौका, छक्का, या फिर गेंद जाएगी डॉट? क्या होगा देखते हैं। 2 गेंदे 2 रन, ये निकल पड़ा शरद और ये करारा शॉट, ये संभवतः विनिंग शॉट हो सकता है। 1 बाउंस, यस इट इज। इसी के साथ फाइनल में प्रवेश करने वाला एमवी टाइगर्स, बहुत बहुत अभिनंदन हो अक्षय जी चौहान जी की तरफ से। एमवी टाइगर्स के लिए 5,000 रुपए का इनाम यहां पर। अभिनंदन हो अक्षय जी, थैंक यू वेरी मच। ये प्रोत्साहन है एमवी टाइगर्स के लिए, बहुत बहुत अभिनंदन। फाइनल में प्रवेश करते हुए आप बहुत बहुत बधाई के पात्र हो, धन्यवाद। और आगे